गीता अध्याय 7 श्लोक 16. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा तूवराघात भजन्ते माय अनुस्वाराचा य जनास विसर्गाचा अर्धा स सुकृतिनोऽर्जुन सुवर आघात घ्यायचा नाही, सु पटकन म्हणून क्रू म्हणायचा, नो वाढवायचा, अवग्रहावर आघात घ्यायचा. सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी जिज्ञासूमधल्या जीवर आघात, अर्थार्थी र जो आहे त्या रवर आघात घ्यायचा. जिज्ञासुरर्थार्थी अर्थार्थी असं आपल्या म्हणण्यात नाही ऐकवलं पाहिजे. थी दीर्घ आहे. ज्ञानीच नी दीर्घ आहे. भरतर्षभ तवर आघात. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन 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 आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ 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 चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. संधी विग्रह. चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनः अर्जुन आर्तः जिज्ञासुः अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. चतुर्विधा म्हणजे 4 प्रकारचे, भजन्ते म्हणजे भजतात किंवा मला शरण येतात, माम म्हणजे मला, जनाः म्हणजे जन किंवा लोक, सुकृतिनः म्हणजे ज्यांची कृती चांगली आहे असे ते, सुकृती करणारे, अर्जुन हे अर्जुना, आर्तः म्हणजे आर्तता लागलेले, काहीतरी संकट आलेले, जिज्ञासुः म्हणजे जाणून घेण्याची इच्छा असणारे, अर्थार्थी म्हणजे काहीतरी लाभ मिळावा अशी इच्छा करणारे, ज्ञानी म्हणजे ज्ञानी, च म्हणजे आणि, भरतर्षभ हे भरतवंशीय अर्जुना. अन्वय. भरतर्षभ अर्जुन सुकृतिनः अर्थार्थी आर्त जिज्ञासुः च ज्ञानी चतुर्विधाः जनाः मां भजन्ते. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, चांगली कृती करणारे, उत्तम कर्म करणारे, अर्थार्थी म्हणजे सांसारिक गोष्टीसाठी, आर्त म्हणजे काहीतरी संकट आल्यावर ते निवारण व्हावं ह्यासाठी, जिज्ञासुः म्हणजे भगवंताला जाणून घेण्याची इच्छा असणारे किंवा काहीतरी जाणून घेण्याची इच्छा असणारे, आणि ज्ञानी भगवंताला पूर्णपणे जाणलेले, असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. या श्लोकाचं विवरण बघूया आपण. मागच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की दुष्कृतीनं मूढ नराधम
आसुरी भावांचा आश्रय घेतलेले लोक मला कधीही शरण येत नाहीत आणि म्हणूनच मला प्राप्त करून घेत नाहीत. आता या श्लोकामध्ये कोण भगवंताला शरण जातं त्याबद्दल भगवंतांनी इथे उलगडा केलेला आहे. 4 प्रकारचे भक्त भगवंताला शरण जातात. पहिला सांगितलेला आहे आर्त. काहीतरी संकट येतं, काहीतरी व्याधी जडते किंवा काहीतरी अशा गोष्टी जीवनामध्ये घडतात की ज्या मनुष्याच्या हातामधल्या नाहीत. त्या आर्ततेतून, संकटातून भगवंताची भक्ती करायला मनुष्य सुरुवात करतो. एखादा रोग झाला की जो बरा होणारा नाही, मूल होत नाही किंवा दुष्काळ पडला आहे, सगळीकडे रोगराई पसरलेली आहेत, ही जी संकट आहेत ती माणसाच्या हातामध्ये नाही पूर्णपणे नष्ट करणं. मग अशा वेळेस त्या आर्ततेतून मनुष्य भगवंताला शरण जातो आणि त्याचं भजन करायला सुरुवात करतो. त्याला अशी गळ घालतो की माझी ही व्याधी, माझं हे संकट दूर कर. अशा प्रकारे आर्त भक्त स्वतःच्या आर्ततेतून, संकटातून भगवंताला शरण जातो. आता हा झाला सांसारिक भक्त. हे जे 4 भक्त सांगितले त्यात सुद्धा पुन्हा 2 प्रकार आहेत. एक आहे सांसारिक आर्ततेतून भजणारा, की व्याधी झाली, ही शरीराची व्याधी आहे आणि त्याच्यामुळे भगवंताबद्दल आर्तता लागते आणि तो भगवंताचं भजन करतो. दुसऱ्या प्रकारचा आर्तभक्त असा आहे की त्यांनी ग्रंथांमध्ये भगवंताबद्दल खूप ऐकलेलं असतं. भगवंत असा आहे, भगवंताला एवढ्या शक्ती आहेत, त्यांनी ठरवलं तर तो काहीही करू शकतो, हे जे सगळं ऐकलेलं असतं, मग त्याच्या मनामध्ये आर्तता निर्माण होते की नाही मला भगवंत दिसला पाहिजे, मला कसा भेटेल तो, अशी आर्तता भक्ताच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्यातून तो भक्ती करतो. मग त्यासाठी त्याला संकट आलेलं असतंच असं नाही, केवळ भगवंत कसा आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा, तीव्र आर्तता, त्यातून काही जण भक्ती करतात. असे जे या प्रकारची जी आर्तता आहे तिला आध्यात्मिक आर्तता म्हणतात आणि व्याधी वगैरे संकट येणं त्याला सांसारिक आर्तता म्हणतात. दोन्ही प्रकारचे भक्त भगवंताला भजतात. आता हे जे 4 प्रकार सांगितले त्याच्यामध्ये दोन्हीही प्रकारचे भक्त असतात. आर्तभक्त, सांसारिक आणि आध्यात्मिक. त्याचप्रमाणे जिज्ञासू भक्त जो आहे तो जिज्ञासू भक्त सुद्धा सांसारिक पण असू शकतो आणि आध्यात्मिक पण असू शकतो. एखाद्या व्यक्तीचं संकट भगवंताला शरण गेल्याने दूर झालं हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कसं काय दूर झालं असेल, कशा प्रकारे भगवंतानी मदत केली असेल, अशी एक प्रकारची जिज्ञासा त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग त्याच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तो सुद्धा भगवंताला शरण जातो आणि भगवंत कसा मदत करतो हे त्याला बघायचं असतं. त्या जिज्ञासेतून सांसारिक संकटात का होईना पण तो भगवंताला शरण जातो आणि त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. हा खालच्या प्रकारचा, कनिष्ठ प्रकारचा जिज्ञासू झाला. दुसऱ्या प्रकारचा जिज्ञासू कसा असतो तर त्याला भगवंतालाच भेटायचं असतं. भगवंत किती केवढा मोठा आहे त्याला पक्क पटलेलं असतं आणि त्या जिज्ञासेतून तो मोठं तप करतो. ध्रुव बाळ जो होता तो आध्यात्मिक जिज्ञासू होता. त्याला आर्तता होती की मला माझ्या वडिलांनी मांडीवरून खाली ओढलं किंवा बसू दिलं नाही, सावत्र आईनी मला वडिलांच्या मांडीवर बसू दिलं नाही आणि त्या आर्ततेतून तो भक्ती करायला लागला. त्या भक्तीतून भगवंत कसा आहे ही जिज्ञासा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. अर्थातच जो आर्त भक्त असतो तोच पुढे जिज्ञासू भक्त होतो. जिज्ञासेतून काय होतं, आपल्याला भगवंताचं थोडंसं प्रत्यय यायला लागतो, थोडंसं दर्शन होतं आपल्याला. त्या जिज्ञासेतून पुढे अर्थार्थी, अर्थ म्हणजे काहीतरी हवं असणं, विद्या हवी असते त्याला विद्यार्थी म्हणतात, धन हवं असतं त्याला धनार्थी म्हणतात. त्याप्रमाणे काहीतरी हवं असतं त्याला अर्थार्थी म्हणतात
आणि सांसारिक कुठला तरी लाभ हवा त्याला सांसारिक अर्थार्थी म्हणतात. आणि ज्याला पारमार्थिक लाभ हवा असतो, सर्व अर्थांचा परम अर्थ म्हणजे परमात्मा. तो परमात्मा ज्याला हवा आहे त्याला म्हणायचं आध्यात्मिक अर्थार्थी. त्याला बाकी कुठल्याही लाभाची अपेक्षा नाही आहे. मला केवळ परमात्मा मिळाला पाहिजे ही त्याच्यामध्ये ओढ लागलेली आहे, म्हणून तो परम अर्थी असा तिसऱ्या प्रकारचा भक्त सांगितलेला आहे की भगवंत मला हवा आहे, बाकी काहीही नको. अर्थातच बाकी काही नको हे मागत नाही तो, पण मला काय हवं आहे तर मला भगवंत हवा आहे असं ज्याला वाटतं तो पण एक प्रकारचा अर्थार्थी, पण तो उच्च कोटीचा अर्थार्थी आहे, आध्यात्मिक अर्थार्थी आहे. सांसारिक अर्थार्थी म्हणजे सांसारिक काहीतरी लाभ हवा त्याला सांसारिक अर्थार्थी म्हणतात. ज्याला परमात्मा हवा आहे त्याला पारमार्थिक अर्थार्थी म्हणतात. अशा प्रकारे अर्थार्थी भक्तसुद्धा 2 प्रकारचे असतात. मग अर्थार्थीला जो लाभ हवा असतो तो भगवंताकडून मिळतो. भगवंताचं पूर्ण ज्ञान त्याला होतं. किंवा सांसारिक अर्थार्थी असतो त्याला जे हवं असतं ते त्याला मिळतं. अशा प्रकारे अर्थार्थी भक्त पुढे ज्ञानी भक्तामध्ये परावर्तित होतो की मला आता भगवंतच मिळाला आहे, मला भगवंताचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे असा अहंकार पण त्याच्या ठिकाणी राहत नाही. भगवंताला तो पूर्णपणे जाणून घेतो आणि तरीसुद्धा भगवंताचं भजन करत राहतो. तो ज्ञानी भक्त हा पारमार्थिक सर्वात श्रेष्ठ भक्त आहे. सांसारिक आर्ततेतून भक्तीला सुरुवात करायची, त्यातून जिज्ञासा निर्माण होते, जिज्ञासातून काहीतरी मिळवावंसं वाटतं, त्या मिळवण्यातून भगवंताचं यथार्थ ज्ञान होतं. अशा प्रकारे सांसारिक भक्तच पुढे आध्यात्मिक उन्नत होऊन भगवत भेटीची आर्तता लागणे, भगवंत किती कसा आहे ही जिज्ञासा निर्माण होणे, त्या जिज्ञासेतून परमार्थ हवा, परम अर्थ परमात्मा हवा असं वाटणे आणि मग परमात्मा मिळाल्यानंतर भगवंताशी अद्वैत साधल्यानंतर सुद्धा ज्ञानपूर्वक भगवंताची भक्ती करणे. अशी एक एक पायरीनी भगवंत वर वर आपल्या भक्ताला घेऊन जातो, स्वतःकडे घेऊन जातो. सुरुवात आर्ततेतून आणि शेवट किंवा भगवंताशी एकरूप झाल्यानंतर ज्ञानपूर्वक ज्ञानोत्तर भगवंताची भक्ती करणारे असे 4 प्रकारचे भक्त भगवंताला भजतात. आता इथे या 4ही भक्तांना सुकृतीन म्हटलेलं आहे. एखादी गोष्ट आर्तता निर्माण झाल्यानंतर अनेक वेळा भोंदू बाबांच्या वगैरे मागे लागणारे खूप लोक असतात, पण स्वतःच्या आर्ततेला दूर करणारा केवळ भगवंत आहे किंवा कुणीतरी अशी शक्ती आहे की जी माझी संकट दूर करू शकते असा विश्वास असणे आणि त्या विश्वासातून परमात्म्याला शरण जाणे हेच त्यांच्यातली सुकृती आहे, चांगली कृती आहे. माणसाला शरण जाण्यापेक्षा कुठल्या तरी अनामिक शक्तीला हे लोक शरण जातात आणि हीच त्यांची सुकृती आणि त्या सुकृतीतून ते भगवंताला भजतात. हे 4 प्रकारचे भक्त भगवंतानी त्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. अर्जुनाला भरतर्षभ असं म्हटलेलं आहे. भरतवंशीय जेवढे राजे होते ते सगळे भगवत भक्त होते आणि अर्जुन हा सुद्धा अत्यंत रुजुमनाचा होता आणि कृष्णाचा अत्यंत लाडका होता, कृष्णाचा भक्त होता. म्हणून इथे अर्जुन आणि भरतर्षभ अशी 2 संबोधनं अर्जुनाला भगवंतानी लावलेली आहेत की तू सुद्धा माझा भक्त आहेस. तू जसा भक्त आहेस तसे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ भक्त आहे, सुरुवात आर्ततेपासून शेवट ज्ञानापर्यंत. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया.
चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरि ओम तत्सत्.